सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामुळे बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन होते. त्यासाठीच आपण पौष्टिक हेल्दी लाडू पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पौष्टिक हेल्दी लाडू बनवण्यासाठी भरपूर जीवनसत्व असलेले तसेच इतर जीवनसत्व असलेले पौष्टिक पदार्थ वापरलेले आहेत. तर एक सकाळी लाडू खा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवा. तर यातला एक जरी तुम्ही लाडू दिवसाला खाल्ला तरी रोग प्रतिकार शक्ती आपली वाढली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू द्या आणि पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने आवर्जून लाडू हे बनवून ठेवा. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला सर्व साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचे आहे. तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजताना अजिबात गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही, मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स असते. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण राहते. शेंगदाण्यात असलेल्या तेलामुळे पोटाचे आजार दूर होतात. तर आता शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेले आहेत. काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी पांढरे तेल घालून घेऊयात. पांढरे तेल सुद्धा व्यवस्थित असे मंद आचेवरती भाजून घेऊयात. तर पांढरे तेल आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे मेंदूला बळकटी येते. मॅग्नेशियम आणि झिंकमुळे स्मरणशक्ती वाढते. त्यामध्ये आयरन, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते शक्ती व ऊर्जा वाढते. त्वचा व केसांसाठी तेल खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई मुळे त्वचा चमकदार होते व केस गळती कमी होते. हिवाळ्यात तिळाचे सेवन अत्यंत फायदेशीर असते. तेल शरीराला उष्णता देते. तर आपले तेलसुद्धा व्यवस्थित असे हे गरम करून घेतले आहेत. छान असे भाजले गेले आहेत. आता हे तेलसुद्धा आपण काढून घेऊयात. सारख्याच वाटीने फुटाणा डाळ अर्धी वाटी घ्यायची. फुटाणा डाळ लाडूमध्ये वापरली की लाडू खमंग लागतात. चण्याच्या डाळीत आयर्न भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन क्रिया सुधारते. फायबर आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि त्यामुळेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तर फुटाणा डाळ लाडूमध्ये जरूर वापरा. तर मंद आचेवरती फुटाणा डाळ व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे. तर छान असा खमंग आणि सुगंध यायला सुरुवात झाली की समजायची आपली फुटाणा डाळ व्यवस्थित अशी भाजली गेली आहे. फुटाणा डाळ काढून घेतली. सारख्याच वाटीने अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घालून घेतले. तर काजू आणि बदाम व्यवस्थित आपल्याला हे मंद आचेवरती गरम करून घ्यायचे आहेत. तर लाडूमध्ये बदाम आणि काजूचा वापर जरूर करायचा. बदामात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बदाम खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळता येते. बदाम मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. बदामात व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम असल्याने स्मरणशक्ती वाढते. काजूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यात मदत होते. काजू हे पचनास हलके असतात. शरीराची हाडे मजबूत होण्यासाठी काजू उत्तम स्रोत आहे.
थकवा कमी करण्यासाठी काजूचे सेवन जरूर करावे. काजूमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती सुधारते. तर इथे आपले काजूसुद्धा छान असे भाजून घेतले आहेत. डाग थोडे थोडे पडेपर्यंत काजू व्यवस्थित असे भाजून घेतले. काजू काढून घेतल्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी अक्रोड आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अक्रोडसुद्धा व्यवस्थित मंद आचेवरती गरम करून घ्यायचे आहेत. तर अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडांची मजबूती वाढते. अक्रोडमध्ये असणारे पोषक तत्व मन शांत मिळवण्यासाठी आणि ताण कमी करण्यास मदत करतात. अक्रोडमुळे असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. तर इथे लाडूमध्ये अक्रोड जरूर तुम्ही वापरा, कारण आपण लहान मुलांना सुद्धा हे लाडू देणार आहोत, तसेच मोठे सुद्धा खाणार आहेत. तर इथे आपले अक्रोडसुद्धा व्यवस्थित असे गरम करून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मगजबी. तर मगजबी इथे मी पाव वाटीभर मगजबी घेतली आहे. मंद आचेवरती मगजबी व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे. तर मगजबी शरीराला ऊर्जा देते आणि थकवा कमी करण्यास मदत होते. मगजबी पोट साफ ठेवण्यास आणि पोटाचे विकार कमी करण्यास मदत करते. मगजबीमुळे ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियममुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. हाडे आणि दात मजबूत होतात. त्यामुळे मगजबीचा वापर लाडूमध्ये आपण केलेला आहे. तर मगजबीसुद्धा व्यवस्थित अशी गरम करून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली. त्यानंतर आपल्याला 2 वाटी सुके खोबरे कढईमध्ये घालून घ्यायचे आहे. तर सुके खोबरे इथे मी किसून घेतले आहे आणि सुके खोबरे घेताना खवटलेले सुके खोबरे इथे वापरायचे नाही, नाहीतर आपले लाडू लवकर खराब होतील. त्यामुळे सुके खोबरे घेताना चांगले खोबरे बघून घ्यायचे आणि तेच इथे आपल्याला वापरायचे आहे. सुके खोबरे भाजताना गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा. मस्त असे खरपूस होईपर्यंत सुके खोबरे भाजून घ्यायचे. तर सुके खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे हृदय निरोगी राहते, त्याचबरोबर मेंदूचे कार्य सुधारते, रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते आणि संधिवात सुके खोबरे खाल्ल्याने होत नाही. तर व्यवस्थित असे हे सुके खोबरे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इथं थोडा थोडा सुक्या खोबऱ्याचा हा किस आहे, तो रंग बदलत आलेला आहे त्याचा. तर इथे पाहताय तुम्ही, अगदी मंद आचेवरती हे व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवलात ना, तर खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू आवडतील, एवढे चवीला मस्त लागतात. तर इथे पाहताय तुम्ही, रंगसुद्धा थोडासा बदलत आलेला आहे खोबऱ्याचा. आता हे खोबरे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. सारख्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये काळे मनुके घालून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे इथे काळे मनुके नसतील तर तुम्ही इथे साधे मनुके जरी वापरलात तरी सुद्धा चालेल, पण काळे मनुक्यांचा वापर जरूर करा, ते खूपच फायदेशीर आहेत. काळ्या मनुक्यांचे नियमित सेवन केल्यास पाचन तंत्राच्या समस्या दूर होतात, पोट चांगले राहते. याच्या सेवनाने रक्ताची कमी दूर होते, हृदयाला गंभीर आजारांपासून दूर ठेवते, केस गळणे कमी होऊन केसांची वाढ होते, सफेद केसांची वाढ नियंत्रित राहते, स्मरणशक्ती सुधारते. नियमित याचे सेवन केल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार होते. तर इथे व्यवस्थित असे हे मनुके फुलले गेले आहेत, इथे पाहताय तुम्ही. आता मनुके सुद्धा आपण काढून घेऊयात. सारख्याच थोड्याशा राहिलेल्या तुपामध्येच 1 चमचा परतला तूप घालून घेतले आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी गव्हाचे पीठ. तर गव्हाचे पीठ घेताना नुकतेच दळलेले असावे, म्हणजे त्याचे लाडू व्यवस्थित तयार होतात.
आणि अगोदरचे पीठ दळलेले असेल तर त्याचे लाडू व्यवस्थित असे टिकत नाहीत, जास्त दिवस टिकत नाहीत. तर हे पीठ व्यवस्थित मंद आचेवरती खरपूस कलर येईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. तर गव्हाचे पीठ मी अजिबात चाळून घेतलेले नाही, कोंडासहितच गव्हाचे पीठ आपल्याला वापरायचे आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये B1, कॅल्शियम, लोह, भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामुळे गव्हाच्या पिठामधला जो कोंडा आहे तो अजिबात काढून टाकायचा नाही. तसंच्या तसेच आपल्याला हे गव्हाचे पीठ वापरायचे आहे. तर दररोजच्या सेवनामध्ये गव्हाचे पीठ वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहते आणि गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात बी असते, विटॅमिन बी असते, त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. तर इथे रंग तुम्ही पाहताय मस्त असा बदललेला आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे फक्त तूप वापरलेले आहे. यापेक्षा जास्तीचे तूप तुम्ही थोडेसे वापरलात तरीसुद्धा चालेल. मस्त असा रंग आलेला आहे आणि खमंग आपल्याला हे गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे, तरच आपले लाडू मस्त असे तयार होतात. जर तुम्हाला गव्हाचे पीठ वापरायचे नसेल लाडूमध्ये तर नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. तर सुगंध तर खूपच सुरेख येत आहे या गव्हाच्या पिठाचा. छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर आता हे गव्हाचे पीठसुद्धा भाजून घेतले आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य थंड झालं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. तर एक म्हणजे शेंगदाणे इथे मी थोडेसे सोलून घेतले आहेत आणि काही असेच ठेवले आहेत. तुम्हाला जर सोलून घ्यायचे असले तर तुम्ही इथे सोलून घेऊ शकता. तर थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे जाडसर आपल्याला दळून घ्यायचे आहे. अजिबात याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची नाही. मिक्सरला लावताना हे प्लस मोडवरती लावायचे, चालू बंद करतच लावायचे, म्हणजे ते व्यवस्थित असे लागले जाते. आता हे सर्व तयार करून घेतल्यानंतर सुके खोबरे आणि गव्हाचे पीठ हातानेच अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यामध्येच आपल्याला जे आपण पहिले दळून घेतलेले आहे ते यामध्ये सर्व घालून घ्यायचे आणि हाताने परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. तर यामध्ये तुम्हाला खजूर जर वापरायचा असेल तर खजूरसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण इथे मी खजूर वापरला नाही आहे. तर तुम्ही जरूर यामध्ये खजूरचा वापर करू शकता. तर यामध्ये तळलेले मनुकेसुद्धा घालून घेते थोडेसे, आणि थोडेसे मनुके बाजूला ठेवते. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ. तर गूळ किती घालायचा, तर इथे मी 1/2 किलोपेक्षा थोडासा जास्तीचा गूळ घालून घेतला आहे, कारण इथे मी खजूर वापरले नाही आहेत. जर तुम्हाला खजूर वापरायचे असतील, अर्धी वाटीभर जर तुम्ही खजूर वापरलात ना तर गुळाचे प्रमाण थोडेसे कमी केलात तरीसुद्धा चालेल. तर हे हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव केले की त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून थोडे थोडे करून दळून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे यातले मिश्रण घालून घ्यायचे आणि थोडेसे जाडसरच फिरवून घ्यायचे आहे. अजिबात याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची नाही. जाडसर फिरवून घेतले आहे इथे सर्व हे. त्यानंतर यामध्ये मगजबी थोडेसे मी बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालून घेतले आणि मनुकासुद्धा यामध्ये घालून घेतले आहेत, म्हणजे लाडू वळताना व्यवस्थित असे हे लाडू दिसतील. त्यामुळेच हे मनुके मी बाजूला ठेवले होते. हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि ते मिश्रणाचे लाडू तयार होतोय का पाहायचं आहे. तर व्यवस्थित असा लाडू तयार होत आहे. मी अजिबात यामध्ये परतला तूप वापरले नाही आहे. जर तुम्हाला लाडू बनवण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा तुमचे लाडू वळताना फुटत असतील तर थोडेसे तूप यामध्ये तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल. तर इथे एक लाडू मी तयार करून घेतला.
लाडू तयार करून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याला चकाकी येते आणि एकदम गोल गोल आपला हा लाडू तयार होतो. दुसरा लाडू तयार करताना जेवढे मिश्रण हातामध्ये पाहिजे तेवढे घ्यायचे आणि कोणत्या साईजचा लाडू पाहिजे त्यानुसार तुम्ही लाडू बनवून घ्या. तर जास्त मोठाही नको आणि जास्त छोटाही नको, मध्यम स्वरूपाचे इथे मी सर्वच लाडू तयार करून घेतले आहेत. तर इथे पाहताय तुम्ही खूप सुंदर लाडू आपले तयार झालेले आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये 25 ते 26 लाडू आपले तयार झालेले आहेत. मध्यम स्वरूपाचे इथे मी लाडू तयार करून घेतले. खरंच खूपच सुंदर दिसत आहेत आणि चवीला म्हणाल तर एक नंबर हे लाडू तयार झालेले आहेत. माझ्या मुलीला तर भयंकर हे लाडू आवडतात, कारण यामध्ये आपण सर्वच पौष्टिक आणि हेल्दी सर्वच घटक वापरलेले आहेत. त्यामुळे लाडूसुद्धा मस्त असे तयार झालेले आहेत. तर यातला एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा मी दाखवते. मस्त असे हे लाडू बांधले गेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप सुरेख दिसत आहेत. तर तुम्हाला अशा पद्धतीने लाडू बनवायचे असतील तर नक्कीच बनवा. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच वन्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.